नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. आता सिनेमा गाजवण्यासाठी देखील 3 गोष्टींची गरज आहे. कॉन्ट्रोवर्सी, कॉन्ट्रोवर्सी, कॉन्ट्रोवर्सी. उडता पंजाब नावाच्या सिनेमावरून वादाचं असं परफेक्ट स्क्रिप्ट लिहिलं गेलंय की त्यात इमोशन आहे, ड्रामा आहे, पॉलिटिक्स आहे आणि विलनच्या रोलमध्ये चक्क सेन्सॉर बोर्डाला उभं केलेलं आहे. अनुराग कश्यपच्या उडत्या पंजाबला सेन्सॉर बोर्डानं तब्बल 89 कट सुचवलेत. म्हणजे पिक्चर काय उरलं ही शंकाच आहे. त्यातला प्रमुख आक्षेप आहे तो पंजाब या नावाला. पंजाबमधल्या शहरांच्या नावांना आक्षेपार्ह भाषा आहे, उत्तम दृश्य आहे, ड्रग्ज आहे, कुत्र्याला जॅकी चॅनचं नाव दिलंय. या सगळ्याला सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय. हे कट्स लावल्याशिवाय सर्टिफिकेट देणार नाही असा ठाम पवित्रा सेन्सॉर बोर्डानं घेतला आणि त्याच्यावरून प्रल्हाद निहलानी विरुद्ध अनुराग कश्यप यांच्या वादाची पहिली ठिणगी पेटली. अनुराग कश्यपसह बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गजांनी या निमित्तानं सेन्सॉर बोर्ड आणि प्रल्हाद निहलानी यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरू केलाय. निहलानी हुकुमशहासारखे वागतायत असा आक्षेप कश्यप यांनी घेतला, तर कश्यप यांनी आम आदमीकडून पैसे घेऊन हा चित्रपट बनवल्याचा आरोप निहलानींनी केला. होय, मी मोदींचा चमचा आहे अशी बेधडक आणि बिनधास्त वक्तव्य सध्या निहलानी करतायत. तर दुसरीकडे हे सगळं उत्तर कोरियाचा संदर्भ असल्यासारखं आहे असं म्हणून कश्यप यांनी प्रल्हाद निहलानींच्या हुकुमशाहीला आव्हान दिलंय. उडता पंजाबच्या सेन्सॉर सर्टिफिकेटचा वाद आता सर्वसामान्य प्रेक्षकांपुरता किंवा सेन्सॉर बोर्डापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो चक्क कोर्टात गेलेला आहे. कोर्टानेही सेन्सॉर बोर्डाला चांगलंच फैलावर घेतलं. याआधी गोव्यावरून किंवा MLA राम अवतार अशा नावाचे चित्रपट निघाले तेव्हा सेन्सॉर बोर्डानं आक्षेप का बरं घेतला नाही असा बोचरा सवाल कोर्टानं केलाय. फिल्म निर्माता विरुद्ध सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष एवढ्यावरच हा संघर्ष थांबलेला नाही, तर आम आदमी पार्टी आणि भाजप अशी राजकारणाची नवीन फेरमांडणी याला येऊन मिळाली आहे. पंजाबमध्ये पुढच्या 7-8 महिन्यात ज्या निवडणुका आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर खरंच सिनेमा तयार करण्यात आलाय का? ड्रग्जवर नियंत्रण ठेवण्यात पंजाबमधलं बादल सरकार अपयशी ठरलंय हे दाखवण्याचा मूलभूत हेतू या सिनेमामध्ये आहे का? सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष राजकीय भूमिका घेत आहेत का? आणि उडता पंजाबच्या निमित्तानं उडा दो पहलाज अशी छुपी मोहीम राबवली जाते का? कश्यप समर्थकांना निहलानींचा राजीनामा का हवाय? सरकारवर टीका करण्यासाठी सेन्सॉर बोर्ड अध्यक्षांना टार्गेट करणं योग्य आहे का? निहलानी हे देखील सिनेमा सृष्टीतलेच आहेत, मग त्यांच्या अध्यक्षपदाला आक्षेप का? मग अध्यक्ष करायचं त्यांनी कोणाला? लाल मातीत शड्डू ठोकून उतरणाऱ्या कुस्तीपटूला की मंगळावर यान पाठवणाऱ्या वैज्ञानिकांना? तुमचाच माणूस तुम्हाला नकोसा झालाय. आज हा नकोसा झालाय, उद्या तो नकोसा होईल. फिल्म निर्मात्यांचा आक्षेप आहे निहलानींना आहे की सेन्सॉर बोर्डाच्या अस्तित्वालाच आहे? हे सगळं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. सेन्सॉर बोर्डच नको अशी भूमिका परवडणारी आहे का? आणि सेन्सॉर बोर्डच नको अशी भूमिका घेण्या एवढे भारतीय प्रेक्षक खरोखरच प्रगल्भ झालेत का? तंत्रज्ञान तसं सुधारलंय का? सिनेमाला हे सर्टिफिकेट द्यायचं की हे सेन्सॉर बोर्ड नेमक्या कोणत्या मुद्द्यांच्या आणि निकषांच्या आधारे ठरवतं? मुळात प्रेक्षकांनी काय पाहायचं, काय खायचं, काय लिहायचं हे ठरवायचा अधिकार सेन्सॉर बोर्डाला की इतर कोणाला का द्यायचा? हा सगळा वाद म्हणजे सिनेमासाठी पब्लिसिटीचा स्टंट आहे का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. उडणारं सेन्सॉर बोर्ड. उडणारं सेन्सॉर बोर्ड. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा खास रिपोर्ट. उडता पंजाब हा सिनेमा येत्या 17 जूनला प्रदर्शित होतोय. मात्र सिनेमाच्या नावाला तसंच त्यातल्या आक्षेपार्ह दृश्यांवर हरकत घेत सेन्सॉर बोर्डानं तब्बल 89 कट सुचवलेत. त्याशिवाय सेन्सॉर सर्टिफिकेट मिळणार नसल्यानं सिनेमाचं प्रदर्शन रखडणार आहे. या निमित्तानं सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष प्रल्हाद निहलानी हे हुकुमशहा असल्याचा भडीमार निर्माते अनुराग कश्यप यांनी केलाय. बॉलिवूडमधून सुद्धा निहलानींच्या विरोधात नाराजीचा सूर उमटू लागलाय. आईएमबी मिनिस्ट्री हो चाहे सरकार हो, और ये मैं पार्टी विशेष की बात नहीं कर रहा हूँ. ये हमारी लड़ाई सिर्फ अभी के उससे नहीं, हमारी लड़ाई सेंसरशिप से बहुत समय से चलती आ रही है. ये हमेशा जो है सब लोग उसको जो है एक किसी एंटी पर्टिकुलर पार्टी का एंगल दे करके उसको एक बहुत बड़ा खेल बना दिया जाता है और हमारी बात को कभी सीरियसली लिया नहीं जाता है. पिक्चर रिलीज होगी 17 तारीख को, एक हफ्ते पहले ओवरसीज की डिलीवरी देनी पड़ती है. और हमारा जो चेयरमैन है सेंसर बोर्ड का, वो फिल्म इंडस्ट्री का आदमी है, उसको सब पता है. तो उसके बावजूद अगर वो कुर्सी पे बैठता है तो शर्म की बात है उसके लिए और हमारे लिए. आई अपील टू द मिनिस्ट्री दैट ही शुड बी रिमूव्ड इमीडिएटली. What the issue is, I've been reading about it. All I can say is that don't try and
kill creativity. If you kill creativity, you kill the soul, and that is all that we have. I know that there are rules and regulations. That's something that the government has to decide. तर हा सगळा पब्लिसिटी स्टंट असल्याची टीका पहिलाज निहलानी यांनी केली आहे. सिनेमातून पंजाब नाव वगळण्यास सांगितलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. Third in the evening they have gone in the media and अनुराग जो है उसमें मीडिया में गया बिकॉज मेरी अनुराग के साथ कोई कम्युनिकेशन नहीं है, ना मैं उसको मिला हूँ बॉम्बे वेलवेट के बाद और ना मेरी कभी बात हुई एंड आई वाज नॉट अवेयर कि भैया ये भी मतलब जो है इसका भी पार्ट है. या वादाला आता राजकीय रंग चढू लागलाय. कश्यप यांनी आपकडून पैसे घेतल्याचा आरोप निहलानींनी केलाय. कश्यप यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावलाय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी या निमित्तानं पंजाब सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग समस्या आहे. उडता पंजाब सेन्सॉर करून काही उपयोग होणार नाही. सरकारनं ही परिस्थिती मान्य करून त्यावर उपाययोजना करावी असा टोला त्यांनी लगावलाय. तर सेन्सॉर बोर्डाची बाजू मांडण्यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावलंय. कभी किसी को पसंद आता है, कभी किसी को पसंद नहीं आता और इसके लिए केंद्र सरकार अपनी पॉलिसी के अंदर ऐसी चीजें भी रखती हैं कि उसके अंदर किसी को अपील करना हो तो उससे बड़ी बॉडी को अपील पंजाबची बदनामी करणाऱ्या या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी अकाली दलानं केली आहे. Picture should be banned and simply changing of name will not serve the purpose. कलेत राजकारण आणू नये असं म्हणतात. मात्र उडता पंजाबवरून राजकारण चांगलं तापलंय. या तापलेल्या तव्यावर सगळेच जण आपापली पोळी भाजून घेताना दिसतायत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. उडणारं सेन्सॉर बोर्ड या विषयावरचा हा रिपोर्ट पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत नरेंद्र कोठेकर, सेन्सॉर बोर्डाचे सदस्य नरेंद्र कोठेकर. नरेंद्रजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. ज्येष्ठ कला समीक्षक, चित्रपट समीक्षक आणि चित्रपटाचा चालता बोलता जिवंत इतिहास ज्यांच्या ओठावर खेळतो असे दिलीप ठाकूर माझ्याबरोबर आहेत. दिलीपजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. चंद्रकांत कुलकर्णी, ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते चंद्रकांत कुलकर्णी आपल्याबरोबर. चंद्रकांतजी, आपलंही स्वागत. आणि विजू माने, नव्या ताज्या दमाचे दिग्दर्शक विजू माने. चित्रपट असेल किंवा इंटरनेट असेल या दोन्ही माध्यमातून ज्यांना चित्रपट निर्मितीचा ध्यास आहे असे विजू माने देखील आज आपल्याबरोबर आहेत. विजू माने, आपलंही कार्यक्रमात स्वागत. उडणारं सेन्सॉर बोर्ड या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी आपल्यासमोर दोन मुद्दे आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकतो. आणि तो पहिला मुद्दा आहे, उडता पंजाब चित्रपटाची सेन्सॉर बोर्ड अडवणूक करतंय का? उडता पंजाब चित्रपटाची सेन्सॉर बोर्ड अडवणूक करताय का? आपण जाऊया नरेंद्र कोठेकर यांच्याकडे. नरेंद्र कोठेकर हे सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आहेत. अनेक चित्रपटांना मान्यता देण्यामध्ये किंवा मान्यता नाकारण्यामध्ये किंवा त्यांना ॲडल्ट सर्टिफिकेट देण्यामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग असतो. नरेंद्रजी, समजा उद्या मी एखादा चित्रपट बनवला आणि तो तुमच्याकडे घेऊन आलो तर त्याचं परीक्षण कसं करता हो तुम्ही? सर्वप्रथम तुम्ही चित्रपट बनवावा, तुमचं स्वागत आहे सेन्सॉर बोर्डाकडे. हे अनुभव पाहिल्यानंतर काही बनवायची इच्छा होणार नाही कोणाची? नाही, हे अनुभव पाहताना ॲज अ सेन्सॉर बोर्ड सदस्य म्हणून जेव्हा मी इथे बसतो किंवा तुम्ही मला आमंत्रित करता तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक गोष्टीला काही आचारसंहिता असतात. म्हणजे त्या आचारसंहितेचं पालन केलं म्हणून सेन्सॉर बोर्ड वाईट आहे का? CBFC ज्याला आपण म्हणतो ते वाईट आहे का? तर ते वाईट नाही आहे. आपण आपल्या ड्रॉइंग रूममध्ये काय पाहावं, काय माहितीये का, सत्ता बदलल्यानंतर माणसं बदलतात आणि माणसं बदलली की आचारसंहिता बदलतात, निकष बदलतात. नक्कीच, त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया. परंतु मी एखादा माणूस तुमच्याकडे, एखादा निर्माता चित्रपट घेऊन आला तर तुम्ही त्याचं परीक्षण कसं करून त्याला सर्टिफिकेट कशाच्या आधारावर देता? काय असतात तुमचे निकष? तुमची प्रक्रिया तरी काय? त्याला किती दिवस लागतात? आमच्याकडे कसं पहिलीला ऍडमिशन केल्यानंतर 1 वर्षभरात मुलगा पहिली पास होऊ शकतो. त्याला कशी परीक्षा असते आम्हाला माहिती आहे. तुमच्या परीक्षा काय आहेत सांगा तरी? परीक्षा म्हणजे चित्रपट त्यांचा तयार झाला की तो सेन्सॉर बोर्डकडे येतो. साधारण 15 ते 20 दिवसामध्ये त्यांना सर्टिफिकेट मिळतं. जेव्हा आपण ते पहिला फॉर्म भरतात त्याच्यानंतर ज्या प्रक्रिया आहेत त्या ऑफिशियल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना 15 दिवसात सर्टिफिकेट मिळायला हवं. ते सर्टिफिकेट मिळण्याची निकष एवढेच आहेत की जी कोणती समिती असते चित्रपट पाहणारी 5 जणांची समिती असते. त्याच्यामध्ये एक EC ऑफिसर असतो आणि 4 जण सदस्य असतात, ज्याच्यापैकी मी एक आहे. म्हणजे असे अनेक सदस्य आहेत, पण त्या प्रत्येक चित्रपटाला पाहणारी वेगळी माणसं असतात. ही माणसं जेव्हा चित्रपट बघतात तेव्हा तो एकच निकष असतो की एखादी गोष्ट जेव्हा आपण जाहीरपणे प्रदर्शित करतो, ही प्रदर्शित करत असताना 4 चौघात आपल्याला किंवा आपल्या बाजूच्या बसलेल्या मुलाला लेखी असे कुठलेही लेखी नाही, नक्कीच लेखी निकष आहेत. कोणते शब्द असावेत, कोणते शब्द नसावेत, कोणत्या गाईडलाईन्स फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. कदाचित एक वेळेला असं असतं की लेखी निकष असतील तर पंजाब या शब्दाला आक्षेप घ्या असा लेखी निकष लिहिलेला आहे. नाही, पंजाब या शब्दाला नाही. पंजाबला आक्षेप आहे, उद्या उडत्या कोकणाला आक्षेप घ्याल
नक्कीच तो याच्यासाठी आक्षेप घेतला जातो कारण की एखाद्या प्रदेशाची, एखाद्या राज्याची, एखाद्या जिल्ह्याची, एखाद्या देशाची जर बदनामी असेल तर ती बदनामी आपण जेव्हा करतो किंवा एखादा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून कला दिग्दर्शक करतो किंवा दिग्दर्शक म्हणजे करतो त्या तेव्हा भूमीमध्ये जर ड्रग्ज असतील, त्या भूमीमध्ये ड्रग माफिया असतील, त्या भूमीमधली तरुणाई जर ड्रगच्या विळख्यात अडकलेली असेल, हे वास्तव दाखवलं. चित्रपट हा समाजाचा आईना, समाजाचा आरसा असतो. त्यात दिसलं आणि त्यात जर तुमचं नाव दिसलं तर तुमचं पित्त खवळतं. कारण पित्त खवळतं याचं कारण असतं त्यावेळची जी सरकार असतात त्या सरकारला ते चालत नसतं. बरोबर आहे? नाही, मला राजकारणात जायचं नाहीये, पण जेव्हा पंजाब म्हणून नाव येत होतं, ड्रग सारखी समस्या तुम्ही आपण जेव्हा याच्यावरती चर्चा करतो तेव्हा ती ड्रग सारखी समस्या महाराष्ट्रात आहे, ड्रग सारखी समस्या दिल्लीत आहे, ड्रग सारखी समस्या तमिळनाडू, केरळमध्ये आहे. म्हणजे तो कोणत्या एका राज्याचा विषय होत नाही. मग पंजाबच का असं जर आपण म्हटलं तर, पण फक्त एवढंच आहे की एखाद्या राज्याची जर बदनामी होत असेल तर ती बदनामी होऊ नये. ती बदनामी टाळण्यासाठी बरं टायटलमधलं पंजाब काढायला सांगितलेलं का? तर नाही, माझ्या माहितीप्रमाणे टायटलमधलं पंजाब काढायला सांगितलेलं नाही. जी राज्याला, तिकडच्या जिल्ह्यांना किंवा प्रदेशाची नावं आहेत, हरियाणा असेल, अमृतसर, यांना जी आक्षेपार्ह किंवा अवमान मला तुम्ही एक सांगा, अंडरवर्ल्डवर पिक्चर करायचं आहे, बरोबर आहे? त्या अंडरवर्ल्डवर पिक्चर करताना ते अंडरवर्ल्ड घडलं मुंबईत, मग मुंबई हा शब्द चित्रपटात ठेवायचा नाही. नाही, कसं आहे की तो कंटेंट ज्याला आपण म्हणतो चित्रपटाचा कंटेंट म्हणजे एखादी वस्तू प्रत्यक्षात दाखवतात. आपल्याकडे मला वाटतं बदलापूर या नावाचा पण चित्रपट निघाला होता. बदलापूरच्या लोकांनी अंडरवर्ल्डवर मुंबई काय करायचं आम्ही, म्हणजे हे नावाचे निकष कशा करता? नावाचे निकष मी याच्यासाठी म्हणतोय की त्या नावाचा वापर करत असताना त्याची बदनामी होऊ नये. ती जर बदनामी झाली तर किंवा कसं आहे, आज पंजाबमधल्या लोकांना सद्भावना नाही. विजू माने आणि चंद्रकांत कुलकर्णी सत्य दाखवलं तर ती बदनामी होऊ शकते. याच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आणि मग या मुद्द्यावर आपण येऊ. विजू माने, सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी आतापर्यंत एखाद्या तालिमीचा वस्ताद अथवा एखादा विमान चालवणारा पायलट की जो टेक्निकली परफेक्ट आहे असा माणूस नेमल्याचं मला तरी माहिती नाही. त्या ठिकाणी अरविंद त्रिवेदी असतील, विजय आनंद असतील, आशा पारेख असतील, अनुपम खेर असेल, शर्मिला टागोर असेल, अशी आपल्याच क्षेत्रातली माणसं, चित्रपट क्षेत्रातली माणसंच विजू माने नेमली गेलेली आहेत. आता पहिला निराली पण याच क्षेत्रातले आहेत. शोला और शबनम त्यांचा अतिशय गाजलेला चित्रपट आहे, आखिया चित्रपट आहे, पाप की दुनिया चित्रपट आहे, अनेक चांगले पिक्चर त्यांनी निर्माण केले आहेत. या माणसाला पण आता आक्षेप आहे आपला, विजू माने. हो, आक्षेप आहेच. प्रश्न असा आहे, आक्षेप का आहे त्याचं कारण असं आहे की जी प्रगल्भता या पिढीकडे आहे, या पिढीला ज्या सिनेमांमध्ये, ज्या आंतरराष्ट्रीय गोष्टींकडे ही पिढी कनेक्टेड आहे, तर ते अजूनही त्या 80च्या दशकातल्याच विचारांनी सिनेमांकडे पाहत आहेत, सिनेमांच्या विषयांकडे पाहत आहेत. आम्ही ग्लोबल झालो आहोत, आम्ही जागतिक सिनेमे बघतो, आमचे सिनेमे जागतिक बाजारपेठेत जातात, तिकडे आम्ही कॉम्पीट करतोय. आणि आम्ही इथे कुठल्या आक्षेपांवर बोलतोय की पंजाब हे नाव नको, MP हा शब्द नको, म्हणजे मॅच्युरिटीच दिसत नाहीये या नेतृत्वामध्ये. माझं असं म्हणणं नाही की बाहेरच्या कुठल्या माणसांना आणा, इथेही योग्य माणसं असतील की ज्यांना आत्ता काय चाललंय याचं नेमकं ज्ञान आणि जाण असेल. तर अशी माणसं आता त्या सेन्सॉर बोर्डवर आली पाहिजेत. प्रल्हाद निळांची गच्छंती होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यांनी त्यावर जे विधानं केलेली आहेत बेधडक, राजकीय जे नको असलेली बाब ओढून आणलेली आहे त्यांनी, ही तर अत्यंत. प्रल्हाद निळानी यांची हकालपट्टी आणि त्यामागची कारणं विजू माने याच्याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. चंद्रकांत कुलकर्णी, दिस इज द राईट टाइम टू ब्रिंग यू इन द डिस्कशन. आम्ही या परिस्थितीपर्यंत का आलो चंद्रकांतजी? आमचा विरोध नेमका कशाला आहे? सेन्सॉर बोर्ड या संकल्पनेला, सेन्सॉर बोर्ड या व्यवस्थेला विरोध आहे का सेन्सॉर बोर्डातील काही व्यक्तींच्या आत्ताच्या भूमिकांना विरोध आहे? नेमका आमचा विरोध कशाला आहे? त्यांच्या ऍटिट्यूडला आहे का ती व्यवस्थाच आम्हाला नको आहे? आम्हाला सेन्सॉर बोर्डच नको आता याच्या पुढे. मला असं वाटतं की नाटकाच्या क्षेत्रामध्ये, सिनेमाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये असं कधीही भावना नव्हती आणि असणार नाही की आम्हाला सेन्सॉर बोर्ड नको आहे. आधी तुम्ही जो प्रश्न विचारला होता की पहिलाच निलानींना विरोध आहे का, तर हा वैयक्तिक नावाला विरोध असण्यापेक्षा एकदा त्या पदावर जी व्यक्ती जाते तेव्हा तिने तिची राजकीय विचारसरणी बाजूला ठेवली पाहिजे. तिने त्या कलाकृतीच्या परिणामांविषयी बोललं पाहिजे. जे निकष तुम्हाला घालून दिलेले चौकटीचे त्याच्याविषयी बोलले पाहिजेत. तुम्ही त्यांची स्टेटमेंट बघता तुमच्या लक्षात येईल की ही भूमिका तशा पद्धतीने शुद्धपणे राबवली जात नाही आहे. आणि मला असं वाटतं की नाटक सिनेमांना तुम्ही म्हणता की दुसऱ्या क्षेत्रातली माणसं नेमावीत का? आपल्या क्षेत्रातल्या माणसांनीच बहुतेक वेळेला विरोध केलेला असतो. कधी तो सेन्सॉर बोर्डावरच्या माणसांनी केलेला असतो, कधी प्रति सेन्सॉरशिप जी निर्माण असते स्वयंघोषित त्यांनी निर्माण केलेला असतो. आपल्याकडे घाशीराम कोतवाल असेल, गिधाडे असेल, तिथपासून तर आत्ताच्या सिनेमांपर्यंत आपल्याला हे वारंवार जाणवत आलेलं आहे.
दादा कोंडकेंच्या द्वयर्थी संवादांवर आपण वेळोवेळी आक्षेप घेतला आणि त्यांनी मराठीची सगळी क्रियापदं अश्लील असतात अशा एका समर्थनावर सेन्सॉर बोर्ड जे सामंजस्य असतं, त्या कलेच्या क्षेत्रातली जी अभिव्यक्तीची गळचेपी असते, मला असं वाटतं मुद्दा कुठल्याही नावाविषयी किंवा सेन्सॉर बोर्ड असण्या नसण्यापेक्षाही अभिव्यक्तीच्या गळचेपीविषयी आहे असं मला उदय वाटतं. महत्त्वाची गोष्ट आहे जी अभिव्यक्तीची गळचेपी आहे. दिलीप ठाकूर, अभिव्यक्तीच्या गळचेपीचा जर मुद्दा आला असेल तर अनुराग कश्यप म्हणजे अभिव्यक्ती आणि अभिव्यक्तीचा वाद असं आम्ही म्हणायचं का? कारण गँग ऑफ वासेपूरमध्ये हिंसा आहे, शिबिगाळ आहे. बॉम्बे वेल्वेटच्या नावावरनच खूप मोठा वाद झालेला होता. उडता पंजाब हा देखील एक प्रकारे लक्ष वेधण्याचा वाद आहे का? उडता पंजाब अशा प्रकारचा वाद निर्माण करून अलीकडचे चित्रपट पडलेल्या एका निर्मात्याला, अनुराग कश्यप सारख्या सक्षम निर्मात्याला आता नेमकं काय साधायचंय? त्याच्यामध्ये एक नाव राहिलं, 5 नावाचा सिनेमा. हो, करेक्ट. अनुराग कश्यपनी जो पहिलं दिग्दर्शन केलं 5. कोणी तुम्हाला चित्रपटातल्या एखाद्या निर्मात्याची किंवा अभिनेत्याच्या कुंडली सांगण्याबाबतीत कोणी तुमचा हात धरू शकत नाही. काय माहिती, 5 सिनेमामध्ये अनुराग कश्यपनी मुंबईतलं रात्रीचं लाईव्ह दाखवलं होतं आणि ते सेन्सॉरनी अडवलं की हे लोकांसमोर जाता कामा नये. कसं आहे, एकदा हे जे सगळे चित्रपट आहे अनुराग कश्यपचे, आता जसं विजू मानेने म्हटलं की आपण आता ग्लोबलच चाललोय, तो एक मुद्दा बरोबर आहे. आपण आता ना एका वेगळ्या अशा संघर्षामध्ये आहोत. जे लोक म्हणतात की सेन्सॉर बोर्ड हवंय ते मला असं दिसतं की सगळे हे परंपरावादी आहेत, की ज्यांना असं वाटतं की सगळी सभ्यता, संस्कृती, मूल्य आपण ठेवली पाहिजे. जर सेन्सॉर नसेल चित्रपटांवर हे सिनेमावाले काय वाटेल ते दाखवतील अशी एक भावना आहे. त्यामुळे सेन्सॉर असावं असं मत व्यक्त करणारा एक वर्ग आहे. आणि सेन्सॉर का नसावं, तर सेन्सॉर नसल्याने आपण अधिक चांगल्या पद्धतीने चित्रपट काढू शकू असा एक मानणारा वर्ग आहे. अथवा अशा पद्धतीची बंधनं आली नाहीत तर आपला चित्रपट अधिक वास्तववादी होऊ शकेल, अधिक चांगला होऊ शकेल, आपण काही चांगले विषय मांडू शकेल. अशा संघर्षापायन आपण आता येऊन पोहोचलेलो आहे. आणि हा जो वाद आहे सेन्सॉरचा, दिलीप ठाकूर, या प्रश्नाच्या उत्तरात जोडून एक प्रश्न असा आहे, वाद नेमका कशाचा आहे? वाद प्रल्हाद निलानी विरुद्ध अनुराग कश्यप आहे का? सिनेमा इंडस्ट्री विरुद्ध सेन्सॉर बोर्ड आहे का? आम आदमी पक्ष विरुद्ध भाजप आहे? नेमका वाद काय चालू आहे या? आणि एका चित्रपटावरनं तोही आता वादाला तर नवीन नवीन फोडणी मिळते रोजच्या रोज. कारण मुळात जो काही वाद होता त्या वादामध्ये आता ही वेगळ्या पद्धतीची भर पडते असंच आपण पाहतो. आता तो आपचा जो सगळा उल्लेख आलेला आहे आणि पंजाबच्या निवडणुकीचे जे संदर्भ आलेले आहेत, तर मला असं वाटतं की ते त्याचं किती तथ्य आहे, किती काय हे नजीकच्या दिवसामध्ये बिजू माने AIB, ऑल इंडिया फुल्या आपण असं म्हणू, त्याच्यामध्ये जे काही दाखवलं जातं, जे इंटरनेटवर फ्रीली अवेलेबल आहे, आता कोणी टाईप केलं तर सगळंच बघायला मिळेल. आणि चोरून ना कदाचित घरचे प्रौढही बघत असतील किंवा बघतही नसतील किंवा बघू नये म्हणून बघत असतील, की इतरांनी बघू नये की ते काय आहे नेमकं म्हणूनही बघत असतील. माझा सवाल आहे की आपण कशावर नेमकं नियंत्रण आणू पाहतोय आणि कशाकरता पाहतोय? नाही, मला तुमच्याच वाक्यातलं एक अत्यंत सुंदर आवडलं ते की बघू नये काय म्हणून ते आपण बघणं, ही जी आपण एक चौकट लावलेली ना, आपण जो बुरखा घेतलेला आहे. म्हणून मी नेहमी असं माझं म्हणणं असतं की आपण नैतिकतेच्या चौकटी बांधलेल्या आहेत ना, त्या एकदा पुन्हा हलवून खिळखिळ्या झाल्यात का ते बघायला हवं. आपण स्वतःकडे पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करायला हवं की नेमकं ते नकोय का. आता AIB जे आहे, आज या चॅनलवर, इतकं मोठं चॅनल आहे, या चॅनलवर त्या AIB बद्दल चर्चा सुरू आहे. प्रत्येक माणसाच्या हातात, म्हणजे आपल्या देशात लोकसंख्येच्या जवळपास 20% लोकांकडे स्मार्टफोन्स आहेत. म्हणजे त्यांच्याकडे थेट ते सगळं अवेलेबल आहे. आणि डेटा पॅक स्वस्त होत चालल्याने त्यांना तर आणखीन ते हवं आहे. ह्याच्यापेक्षाही भलतंच काहीतरी पाहत असतील. पण ती त्याची व्यक्त होण्याची पद्धत आहे. याच्या आधी कधी असं होत नव्हतं का की पॉर्न फिल्मच्या DVDs किंवा कॅसेट्स किंवा इतर गोष्टी त्या विकल्या जात नव्हत्या का? त्याला त्याचं उमलण्याची ती जागा आहे. जिथे फुल उमलतं तिथे त्या फुलाच्या खाली जे खत आहे ते गटारातूनच आलेलं असतं. पण आपण सेन्सॉर बोर्ड नको अशी अपेक्षा नाहीये माझी अपेक्षा आहे की सेन्सॉर बोर्ड असावं आणि यांचं जे सेग्रिगेशन या दोन गोष्टींचं ते नीट व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. चंद्रकांत कुलकर्णी, सेन्सॉर बोर्ड हवं एकीकडे म्हणतोय, एकीकडे तंत्रज्ञान प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. याच्या पुढे चित्रपट निर्माण केल्यानंतर तो सेन्सॉर बोर्डाला दाखवायच्या ऐवजी इंटरनेटवर टाकून डायरेक्ट आमच्या मोबाईलवर येऊ शकतो आणि तो चित्रपट कसाही असला तरी आम्ही बघणार आहोत, असं एका बाजूला आहे. तर दुसरीकडे कुठला चित्रपट हा अश्लील आहे, कुठला चित्रपट हा आक्षेपार्ह आहे, हे जे सगळं आहे ना, ते हे काहीसं ज्याला आपण वस्तुनिष्ठ म्हणतो त्याच्या फुटपट्टीत आम्हाला बघता येणार नाहीये. त्या फुटपट्ट्या आमच्या माणसानुसार, राज्य व्यवस्थेनुसार बदलत चालल्यात का चंदू?
मला असं वाटतं आता श्याम बेनेगलांच्या अध्यक्षतेखाली एक सुधारित प्रस्ताव दिला होता सेन्सॉर बोर्डावर आणि त्याच्यावर चांगली साधक-बाधक चर्चा झाली होती. त्याच्यामध्ये वयोगटानुसार तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकता अशी अपेक्षा निर्माण केली होती. आणि तुम्ही असं सांगताय, मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या सिनेमाला 89 कट सुचवले जातात तेव्हा तो जवळपास त्या सिनेमाचा खून नाही आहे का? त्याच्यामध्ये तो सिनेमा बंद पडावा अशीच इच्छा नाही आहे का? ही कुठल्या प्रकारची चौकट आहे आणि कुठल्या प्रकारची? मला असं वाटतं सेन्सॉरची रचना कशासाठी पाहिजे की घटनेची पायमल्ली होता कामा नये. आपण एक राज्यघटना, आपण देशाची घटना म्हणून स्वीकारलेली आहे. त्याच्यामध्ये जी तत्त्व आपण नागरिकत्वासाठी दिलेली आहेत आणि समाजाच्या समृद्धीसाठी दिलेली आहेत ती वापरण्यासाठी आपण सेन्सॉर बोर्डाची नियुक्ती केली आहे. परंतु त्या एकदा सेन्सॉर बोर्डावर गेलं की माणसांना आपल्याकडे कुठली तरी पॉवर आल्यासारखं वाटतं. आपलं अप्रत्यक्ष राजकीय पक्षांना सहभाग पाहिजे किंवा पाठिंबा पाहिजे असंही त्यांना वाटत असतं. कधी कधी थेट राजकीय पक्षांना ते वाटतं की नाही याच्याविषयी मला शंका आहे. आणि हे स्वतःच एक असूड हातात घेऊन कुठल्या तरी प्रकारची शिक्षा सुनवायला निघतात. हे खूप चुकीचं आहे उदय. मला असं वाटतं की कलावंत हा समाजाचाच भाग असतो. तो समाजाविषयीचीच प्रतिक्रिया त्याच्यामध्ये मांडत असतो. तुम्ही सुरुवातीला प्रश्न विचारला होता की सत्य सांगून बदनामी होते का? मला वाटत नाही सत्य सांगून बदनामी होते. सत्य हे मांडलंच पाहिजे. खूप गुळगुळीत झालेला शब्द आहे, पण कलाकृती समाजाचाच आरसा असते असं ते म्हटलं जातं. ते कशासाठी आहे? त्याचं प्रतिबिंब पडत असतं त्या आपल्याला अन्यायाचं, अत्याचारांचं, विविध स्वरूपांचं. त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या महाराष्ट्रात अत्यंत पुरोगामी पद्धतीने विचार मांडणाऱ्या अनेक सिनेमांवर तर सरळ सरळ कुऱ्हाडच येईल. तुम्ही बघा. म्हणजे आपण असं समजायला पाहिजे की हे सेन्सॉर बोर्ड असण्यापूर्वी ते सेन्सॉर बोर्डाच्या तडाख्यातून सुटले म्हणून वाचले असं म्हणायची वेळ आली. आणि दुसरी अशी गोष्ट, नवीन काही गोष्ट निर्माण करताना, दिग्दर्शन करताना त्याला अशा प्रकारचे अडथळे येणार असतील अशी जणू तुम्ही सूचना वजा धमकीच देत आहात कलावंताला. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, 17 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे आणि आज आपण 9 जानेवारीला ही चर्चा करतोय. म्हणजे तुम्ही अशा वेळेला कुठल्या लवादा पुढे जाणार, कुठल्या टक्केवारीकडे जाणार, निर्मितीच्या खर्चाकडे कसं दुर्लक्ष करणार? त्या प्रश्नाला त्या वेळी तोंड फोडलं पाहिजे. ज्याचे करोडो रुपये लागलेले आहेत त्याला एक तासाचा उशीर म्हणजे काय हे कळत असतं. विजू माने, बरोबर आहे. मला एक बेसिक आहे ना, मला एक आश्चर्य काय वाटतं की बेसिक एक संरचना आहे ना. यू सर्टिफिकेट मिळतं, US सर्टिफिकेट मिळतं, A सर्टिफिकेट मिळतं, तिकडे एक S सर्टिफिकेट पण आहे. मग हे A सर्टिफिकेट मध्ये मग नेमकं बघायचं काय? त्यांचा स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यात की व्हायलन्स आणि या गोष्टी, फक्त स्ट्रेट न्यूडिटी नको असा पूर्ण उल्लेख असताना मग तुम्ही अशा शब्दांना आक्षेप घ्या, अशा प्रिमाइसला आक्षेप घ्या, हे अत्यंत बालिश आहे. अगदी योग्य आहे. गँग ऑफ वासेपूर, नरेंद्र कोटेकर, गँग ऑफ वासेपूर. मी तुम्हाला चित्रपटांची नावं सांगतो. गँग ऑफ वासेपूर, मुंबई वेलवेट, दिल्ली 6, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, गोवा गॉन. मला सांगा, किंवा बॉम्बे टू गोवा असं पूर्वीच्या काळी पिक्चर आला होता. मग या सगळ्या चित्रपटांमधल्या नावाला आक्षेप घ्यायचा म्हणजे उद्या आम्ही जर एखादा चित्रपट रजिस्टर करायचा असेल तर बदलापूर नाव घ्यायचं रे. आज तुम्ही चित्रपटाच्या नावाला आक्षेप घेताय, उद्या एखाद्या पात्राच्या नावाला आक्षेप घ्याल, परवा चित्रपटाच्या विषयाला आक्षेप घ्याल, परवा चंदू कुलकर्णी करतोय म्हणून आक्षेप घ्याल, विजू माने करतोय म्हणून आक्षेप घ्याल. म्हणजे आक्षेप घेण्याकरता तुम्हाला बसवलंय का अधिक्षेप होऊ नये घटनेनं दिलेला याच्याकरता तुम्हाला बसवलंय? नक्कीच. एक तर मी पहिलं स्पष्टपणे सांगू शकतो की सेन्सॉर बोर्ड ही काही कात्री नव्हे किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य. हे काय आहे, जॉईंट आहे का काय? अनेक चित्रपटांना अनेक कट्स दिलेले आहेत. मला फक्त एकच गोष्ट सांगायची वाटते की आपण जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपण ग्लोबल होत चाललोय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. या आम्ही मान्यच करतो आणि मान्य करायलाच पाहिजे की जग कुठे चाललंय आणि आपला सिनेमा कुठे आहे. तर आपल्या देशात या मुळातच 3 फक्त कॅटेगरी आहेत. एक म्हणजे UA आणि A मध्ये काही गोष्टी जायला पाहिजेत. पण जर म आणि भ वरून जर त्याच्यात शिव्या असतील तर आज मी माझ्या लिव्हिंग रूम मध्ये बसून, माझ्यासोबत माझी मुलगी असेल, माझा मुलगा बसलेला असेल, तर त्याच्याबरोबर जी काही दृश्य मी बघू शकतो का? हा आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. अगदी बरोबर तुमचा मुद्दा. आपल्या मनाला हा प्रश्न विचारला पाहिजे. वर पाहता वस्तुस्थिती म्हणजे काय? अगदी बरोबर. वर पाहता हा बिनतोड युक्तिवाद वाटतो. विजय मानेचं परफेक्ट उत्तर देतील. विजय माने चित्रपटांचा आणि चंदू पण. विजय मानेकडे पहिल्यांदा जाऊया. एवढा चित्रपटांचा प्रभाव असतो की लोक चित्रपट पाहिल्यानंतर, एखादा बलात्काराचा चित्रपट असेल तर लोक बलात्कार करायला सुरुवात करतात. मग असं असेल तर दारूबंदीचा संदेश देणारा चित्रपट काढल्यानंतर दारूबंदी का होत नाही? विजू माने, काढा असंच पिक्चर. करेक्ट. हा, आणि मुळात मला सांगा, महाभारतामध्ये सुद्धा वस्त्रहरणाचा सिक्वेन्स होता. मग महाभारत का वाचलं आपण इतके वर्ष? दाखवता नाही येणार. एखादी व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या बायकोला पळून येते, हे संस्कार नाही आहे.
विजू मानेजी, मी तुमचा आदर करून सांगतो की मला माझ्या माहितीप्रमाणे की आपण जेव्हा म्हणतो ना की सर जसं म्हणाले की चित्रपटाचा केवढा प्रभाव असतो, तर एक लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता हे गाणं इतकं पॉप्युलर झालं आणि ते लोक छेड काढण्यासाठी म्हणायला लागले. त्याच्यावरती कायदा सुव्यवस्था येऊन ते गाणं वाजवायचं नाही, गाणं बोलायचं नाही असा एक छोटासा नियम केला गेला की नाही, कारण त्याचा गैरवापर होत आला. गाणं अत्यंत क्लिअर आहे, गाण्यामध्ये काही आक्षेपार्ह नाहीये, पण त्या काळी ते गाणं थांबवण्यात आलं. ओ लाल दुपट्टेवाली त्याला नाम तो बता, प्रत्येक मुलीला हे चिडवलं जात होतं. आता आणि एक दुसरं मी उदाहरण देतो, नाही तुम्ही बोला, एक मुंबई दिल्लीमध्ये निर्भया प्रकरण झाल्यानंतर आपण महिलांना स्लॅप करणं हे दृश्य कापायला लागलो. त्याच्या अगोदर अनेक बलात्काराचे दृश्य आहेत. विजू माने नंतर आपण जाऊया चंद्रकांत कुलकर्णीकडे. विजू माने अहो, संस्कृती, प्रकृती आणि विकृती हा समाजाचा भाग आहे. लाल दुपट्टेवाली नसतं म्हटलं तर त्याने आणखी म्हणजे इतर कुठल्या मुलींना छेडण्यासाठी इतर शब्दांचा वापर केला गेला नाही का? मी एक उदाहरण म्हणून दिलं की समाजावरती एवढा मोठा परिणाम त्याचा होत असतो. माणूस मग संत तुकाराम आल्यानंतर आम्हाला का नाही दिसलं की मंदिरांच्या बाहेर गर्दी झाली अशी? चंद्रकांतजी काय सांगा, पण हे तुम्ही मान्य कराल की नाही की लाल दुपट्टेवाली हेही छेड काढण्यासाठी केलं जात होतं. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये याचा एक म्हणजे पत्र काढलं होतं. चंदू नाही, मला सेन्सॉर बोर्डाचे आत्ता माननीय सदस्य सारखं म्हणतात की आम्ही लिव्हिंग रूममध्ये फॅमिली समोर बसून सिनेमा बघायचा का? म्हणजे तुम्ही टीव्हीवर आलेल्या सिनेमाविषयी बोलतायत. जेव्हा सिनेमा टीव्हीवर येतो तेव्हा त्याला वेगळी सेन्सॉरशिप लागतेच. पुन्हा जेव्हा चित्रपटगृहामध्ये जेव्हा तो सिनेमा लागतो तेव्हा विशिष्ट वयोमर्यादेच्या नुसार त्याला प्रमाणपत्र दिलं जातं, हे आपण जाणतात. पण जेव्हा ए सर्टिफिकेट असेल तेव्हा ए सर्टिफिकेट मध्ये काय असेल, त्या ए सर्टिफिकेट मध्ये काय पाहायला जावं याच्या काहीतरी परिणाम आपल्याला असू शकतात. मला सांगा ना की आता काय पाहायचं आणि काय नाही, कशावर बंदी घालणार तुम्ही? बंदी घालण्याचा प्रश्न उद्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की नाही? मला सांगा, आपण ज्या संस्कृतीमध्ये मोठे झालो, आपल्या देशाची परंपरा आहे, आपल्या राज्याची एक परंपरा आहे. महाराष्ट्र शब्द काढून टाकणार का? नाही, पण मला सांगा, आपल्या राज्याची एक परंपरा आहे, त्या महाराष्ट्र असं मला उद्या सिनेमा काढायचा झाला तर काय करणार? त्याच्यात जर महाराष्ट्री बदनामी असेल तर तिकडच्या माणसांच्या सद्भावना ज्या असतील, त्यांच्या भावना असतील, त्या जर दुखावल्या जात असतील तर आपण महाराष्ट्र दुष्काळाच्या, सामाजिक परिस्थितीच्या, राजकीय संघर्षाच्या विदारक गोष्टीचे जर मी चित्र रंगवलं, कुणाचाही अपमान न करता महाराष्ट्राने महाराष्ट्राचं आत्मपरीक्षण केलं तर काय फरक पडेल? पण नाही ना, म्हणजे तसं असेल त्या कंटेंटमध्ये कोणी महाराष्ट्राला आक्षेप घेणार नाही. कंटेंट वाईज काहीतरी असेल की नाही? बिनतोड वाटणाऱ्या अशा युक्तिवादावरचा प्रतिवाद आपण दोघांनी केला, ऐकला. चंद्रकांतजी, चर्चा पूर्ण न करता ब्रेकवर जाण्यापूर्वी दिलीप ठाकूर एक छोटासा प्रश्न आहे. अशा प्रकारे एखाद्या चित्रपटाची सेन्सॉर गळचेपी करतं, अडवणूक करतं, हा इतिहासच आहे ना? हो, अरे बापरे, गेल्या 40 वर्षामध्ये खूप नावं सांगता येतील. एक सिनेमा होता बॉम्बे बाय नाईट, कोणालाच माहिती नसेल, 1982चा पिक्चर आहे. सेन्सॉरकडे गेला, सेन्सॉरने किती कापला असेल माहिती आहे? 80% सिनेमा कापला. फक्त 20% राहिलंय. त्या निर्मात्याला चक्कर याची जोडी राहिलं. आणि आता याची तुम्ही नावावरनं म्हणता ना, चरस नावाचा सिनेमा आहे, रामानंद सागर. सिनेमाची पोस्टर्स लागली, पब्लिसिटी, धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमजद खान, अजित वगैरे. आणीबाणीचे दिवस होते आणि आणीबाणीतलं सेन्सॉरशिप हा एक पूर्ण वेगळा विषय आहे. शेवटच्या क्षणी सेन्सॉरने सांगितलं हे चरस नाव चालणार नाही म्हणून. रामानंद सागर सगळा प्रतिष्ठित निर्माता होता म्हणून ते सुटलं प्रकरण. पण तुम्ही मला सांगा, शेवटच्या क्षणी निर्माता काय करणार? सगळी पब्लिसिटी झालेली आहे, थिएटर्स बुक झालेली आहे, पिक्चरचा रिलीज होणार आहे आणि तुम्ही सांगता चरसे नाव नको. आणि ही परंपराच आहे. BR इशारांपासून ते अनुराग कश्यप, सेन्सॉर विरुद्ध सिनेमावाले. कधी सिनेमावाले करेक्ट असतात, कधी सेन्सॉर विरुद्ध सिनेमावाले, सिनेमावाले विरुद्ध सेन्सॉर, प्रल्हाद निलाल विरुद्ध अनुराग कश्यप. या लढ्याला जवळपास 40 वर्षाचा इतिहास आहे. परंतु या सेन्सॉर बोर्डाचा राजकीय कारणांसाठी वापर केला जातोय का? राजकारणाकरता सेन्सॉर बोर्डाचा वापर केला जातोय का? आणि सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून सरकारवर हल्ला होतोय का? चर्चा करूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय उडणारं सेन्सॉर बोर्ड. उडता पंजाब या चित्रपटावरून अख्खं चित्रपटसृष्टी आणि सेन्सॉर बोर्ड यांच्यात वाद रंगला. अनुराग कश्यप आणि गोविंद पहिला निलानी अशी लढाई आहे, तर त्याच्या मागे आप आणि भारतीय जनता पक्ष अशी लढाई आहे. मोदी सरकार विरुद्धचा हल्ला आहे का? येणाऱ्या पंजाब मधल्या विधानसभा निवडणुकांची याला फोडणी मिळाली आहे का? याची आपण चर्चा करतो. आपल्यासोबत चंद्रकांत कुलकर्णी, दिलीप ठाकूर, नरेंद्र कोठेकर आणि विजू माने आहेत. या दुसऱ्या भागामध्ये ज्या मुद्द्याची आपण चर्चा करणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो मुद्दा आहे सेन्सॉर बोर्डाचा राजकारणासाठी वापर होतोय का?
सेन्सॉर बोर्डाचा राजकारणासाठी वापर होतोय का? नरेंद्र कोटेकर, प्रल्हाद निहलानी इज अ कॉन्ट्रोवर्शियल. प्रल्हाद निहलानी आल्यापासूनच सेन्सॉर बोर्ड कायम वादात राहिलेलं आहे आणि उडता पंजाब हे त्याचं एक टोक आहे. अशा अनेक उदाहरणांची मालिका त्यांच्या कारकिर्दीची दिसते. काय सांगाल? प्रल्हाद निहलानी त्याच्यावरच्या राजकारणाबद्दल मी काही ते भाष्य करणार नाही किंवा ते भाष्य करणं गैर आहे, कारण आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्याच्यावरती उगाच आपण विवेचन करणं बरोबर नाही. पण एक मी सांगेन की आपला जो मूळ विषय आहे किंवा सेन्सॉरने काय करावं काय करू नये किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ग्लोबल, हे ते हा पब्लिसिटी स्टंट आणि हे ते सगळं ह्याला जोडलं गेलं नाहीये का? अनुराग कश्यपने माझ्या माहितीप्रमाणे, ठाकूर सर आहेत त्यांना माहिती असेल की फार पूर्वी एक असं विधान केलं होतं, अमिताभ जी ऍक्टर है क्या? भारतातला कोण नागरिक करिअरच्या सुरुवातीला गेलो होतो माहिती बरोबर, आणि ते लगेच एका रात्रीत तेच म्हणजे एका रात्री जसा स्टार होतो ना, एखाद्या चित्रपट हिट होतो आणि तो स्टार होतो, तसं अनुराग कश्यप हे नाव आलं. मी त्यांच्या सगळ्या विधानांचा आदर करून त्यांचा सगळा सन्मान करून करतो. ज्यांनी ही विधानं आतापर्यंत केली आहेत उडता पंजाबवरून, त्या सगळ्यांचा सन्मान, सगळ्यांचा आदर ठेवून मी म्हणतो की आमिर खानने काल एक लांबलचक पत्रक काढलं, सगळ्यांना प्रतिक्रिया दिली, पण त्याच आमिर खानचा दिल्ली विल्ली हा चित्रपट आला होता. मला सांगा सर, त्याच्यामध्ये गाणं होतं बॉस डीके बॉस डीके. हे गाणं मी माझ्या मुलीला, माझ्या मुलाला, तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या भावाला बोलू द्याल का घरामध्ये, बोलू द्याल का बाहेर, याचा उच्चार करा रे. आमिर खानने तेव्हा सेन्सॉर बोर्डाबरोबर भांडण केल्याचं मी ऐकलंय आणि सांगितलेलं की बॉस डीके. डीके कोणाचं नाव असू शकतं का? तर होय, असू शकतं, पण याचा उच्चार गाण्यामध्ये ते गाणं बघा, नंतर बॉस पीके, पीके बॉस असं होऊन प्रदर्शित झालेलं आहे. मग गाणं होताना तेव्हा मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपण चर्चा करायची का? तेव्हा आपण कुठे चाललोय, जग कुठे चाललंय? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं इतकं वस्तुनिष्ठतेच्या विरोधात आहे. तुम्हाला मी उदाहरण देतो. तुम्ही आता ज्या चित्रपटाबद्दल बोलताय तो चित्रपट कुणीच बघितलेला नाही, तो म्हणजे उडता पंजाब. तो सोडून द्या, परंतु मस्ती जादे हा चित्रपट मध्यंतरी आला होता. हा मस्ती जादे हा काय अभंगाचा चित्रपट होता? नक्कीच नव्हता सर. त्या चित्रपटाला टीका झाली, मग तो चित्रपट चांगला होता, तो चित्रपट येऊ शकतो. पण उडत्या पंजाबला काय प्रॉब्लेम आहे? त्या चित्रपटाला 243 कट्स आणि मला वाटतं 183 म्यूट, म्हणजे जे शब्द होते ते म्यूट करा, तिथे बीप टाका, किंवा नंतर तर नियमच बदलले की तुम्ही बीप टाकू नका म्हणून. तर म्यूट दिले होते, 243 कट्स दिले होते, म्हणजे जवळपास तो चित्रपट मला तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा, थेट उत्तर द्या. अशा प्रकारे चित्रपटांना कात्री लावायचे आदेश तुम्हाला तत्कालीन जे सरकार असेल ते देतं का? उडता पंजाबला कात्री लावा, कारण पंजाबमध्ये निवडणूक आहेत, त्याचा बादल आणि आमच्या सरकारला त्रास होईल, असं तुम्हाला केंद्रातल्या मोदी सरकारातल्या सदस्यांनी तुमच्या अध्यक्षांना अथवा तुमच्यासारख्या सदस्यांना सांगितलंय का? नरेंद्र कोटेकर, थेट उत्तर द्या. आतापर्यंत असं झालेलं आहे? नक्कीच नाही, कधीच होत नाही. याचं कारण ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत ह्या सरकारनुरूप बदलत नाहीत. या आपल्या घटनेने, मगाशी चंदूजी म्हणाले की आपण घटनेला समोर ठेवून करूया. जी घटना आपल्या भारतात आहे, ज्याच्यावरती आपला विश्वास आहे, त्या घटनेने केलेली या सगळ्या गाईडलाईन्स आहेत ना, गाईडलाईन सरकार आल्या म्हणून बदलत नाही. म्हणजे सरकार बदललं की गाईडलाईन इंटरप्रिटेशन बदलू शकतं. नाही, इंटरप्रिटेशन ते पण कसं बदलेल ना? मला सांगा, एखादा चित्रपट बघताना एखादा एपिसोड असेल, एखादा प्रसंग असेल, मला दोन विधानं, चंदू या उत्तराच्या अगोदर तुमच्या समोर एक दोन विधानं ठेवायची आहेत. त्यातलं पहिलं विधान आहे ते सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांचं, होय मी नरेंद्र मोदींचा चमचा आहे. सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष असं सांगतोय, होय मी नरेंद्र मोदींचा चमचा आहे. आणि अनुराग कश्यप असं सांगतायत की माझ्या चित्रपटाला मंजुरी मिळाली नाही तर मी नॉर्थ कोरियात राहतो, मी उत्तर कोरियात राहतो असं विधान करेन. उत्तर कोरियात आत्ता काय वातावरण आहे याची आपल्या सगळ्यांना चांगली कल्पना आहे. तुमच्या एका चित्रपटाला परमिशन मिळाली नाही, परवानगी मिळाली नाही, म्हणून हा देश एका रात्रीत उत्तर कोरिया बनतो? काय या दोन्ही विधानांचा काय अर्थ लावाल? ही दोन्ही विधानं कशाची निदर्शक आहेत? अनुराग कश्यपचंही आणि प्रल्हाद निहलानीचंही. मला असं वाटतं की आता ही वादाची चर्चा म्हणजे मुद्दा सोडून होते आहे आणि ती त्यांच्यानी प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया एकमेकांच्या दिल्या जात आहेत दोघांकडनंही, प्रल्हाद निहलानी असोत किंवा अनुराग कश्यप असोत. मुळात कोठेकरांनी सांगितलेल्या मुद्द्यावर त्यांनी पण विचार करावा की पक्ष बदलला, सरकार बदललं, सत्ता बदलली की सदस्यांची पण बदली होते, मग ती अनुदान समिती असो की सेन्सॉर कमिटी असो. आणि त्यामुळे नकळत सरकारच्या धोरणाचा वापर त्यांच्याकडे अप्रत्यक्षपणे करतच असतो. ते धोरण अंगीकारलं जातच असतं, हे आपण नाकारून कोणी चालणार नाही असं मला वाटतं. पण मला स्वतःला असं वाटतं की तो सिनेमा त्याची आचारसंहितेची चौकट आणि त्याच्याविषयी दिले जाणारे तुमचे जे सूचना आहेत किंवा कट्स आहेत, याच्यामध्ये ज्या प्रकारे बदल होत चाललेला आहे. मगाशी उदय निरगुडकरांनी सांगितलं की एक विशिष्ट व्यक्ती जेव्हा एखाद्या पदावर येते आणि तिथपासून सगळं वातावरण बिघडतं, असं होतंय का?
हेच FTIच्या बाबतीत झालं का? हेच सेन्सॉर बोर्डाच्या बाबतीत होतंय का? हे अनेक ठिकाणच्या सदस्य समितींच्या बाबतीत होतंय का? याचा आपण विचार करायला नको का? आपण कुठला तरी इतिहासच पुसायला निघालेलो आहोत का? आपल्याला कलेचं अभिव्यक्ती ही नीट निकोप दृष्टीने बघता येणार नाहीये का? हे माझे प्रश्न आहेत. आणि कुणी कशाला तरी रिॲक्शनरी जर प्रत्युत्तर दिलं तर ते याला काउंटर करणारा एक प्रश्न असा असू शकतो की प्रल्हाद निलानी आता जे काही वागतायत मग ते 89 कट असतील किंवा मी नरेंद्र मोदींचा चमचा असं म्हणत असतील, या सगळ्याला नरेंद्र मोदी सरकारला आपण जबाबदार धरणार आहोत का प्रल्हाद निलानीला जबाबदार धरणार आहोत? प्रल्हाद निलानी ही भारतीय जनता पक्षाची जबाबदारी असू शकते का? हा माझा प्रश्न आहे. गजेंद्र सिंग ही भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे का? की या सेन्सॉर बोर्डाला आपण जबाबदार धरलं पाहिजे. त्याच्या मागची राजकीय विश्लेषण आणि मीमांसा जी आहे ती सगळे पॉलिटिकल पार्टीज करतायत. आज अनेक वर्तमानपत्रांमधनं येणाऱ्या पंजाब निवडणुकांच्या संदर्भातच ही वाद आणि लढाई आहे असं म्हटलं जातंय. काही जणांना हा पब्लिसिटी स्टंट वाटतोय, पण मुळात मुद्दा जो राहतो तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच राहतो. जो नाटक, जे सिनेमा, जी साहित्यकृती असं आपण सरसकट पुस्तकांवर, नाटकांवर, सिनेमांवर जर बंदी घालू लागलो, त्याचे टायटल्स बदला म्हणायला लागलो, त्याच्यामध्ये 100 कट सुचवायला लागलो, तर हा अभिव्यक्तीचा गळचेपीचा मुद्दा नाहीये का? हाच मुद्दा मला फक्त तुम्हाला विचारावं असं वाटतं. चंदूजी, फक्त मला एक आपण सांगूया की तुम्ही, मी किंवा आपण इथे बसलेले सगळे चर्चेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाच्या दृष्टीतून जाणार आहे. म्हणजे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय प्रगट व्हायचं आहे हे माझ्यापुरतं मर्यादित असेल, पण ते कसं मर्यादित असेल ते दुसऱ्याला पटेल का? दृष्टीचा प्रश्न नाहीये. जेव्हा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतो ते आहेतच, तेव्हा आपण सेन्सॉर कमिटीने सुचवलेले कट्स आम्ही मान्य केलेले नाहीयेत. आम्ही आतापर्यंत आमच्या सिनेमांमध्ये सेन्सॉरने सुचवलेले कट मान्य केलेले नाहीयेत का? बहुतेक वेळेला असंही होतं की अनेक सिनेमांचा प्रश्न पडतो, या सिनेमांविषयी प्रश्न पडतो की हे सिनेमा सेन्सॉर कसे झाले आणि कोण कुणाच्या नजरेतून सुटले. तर ते 5च जण प्रत्येक सिनेमा बघत नाही. सेन्सॉर बोर्डावर अनेक 5-25 सभासद असतात. मग त्या प्रत्येकाच्या स्वतःच्या स्वतंत्र दृष्टिकोनाने, स्वतःच्या राजकीय विचारसरणीने निर्णय बदलणार का आपण? विजू माने, हे सगळं ठरवायचा अधिकार प्रेक्षकांना आपण देऊया का नको? प्रेक्षकच ठरवतात ना प्रेक्षकांना द्यायला हवं. त्याच्या आधी या मुद्द्याला मला थोडंसं जोडायचं आहे की अर्थातच प्रेक्षकच ठरवतात शेवटी कुठल्याही सिनेमाचं भवितव्य. पण प्रल्हाद निलानींचं जे वाक्य तुम्ही आता मगाशी उद्धृत केलं की होय मी नरेंद्र मोदीचा चमचा आहे, तर याच्यात तुम्हाला गर्भित अर्थ धमकीचा वास येत नाही. उलट अध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत सुजाण आणि प्रगल्भ भूमिका घेऊन त्यांना समोर बसून बोलणं, आपली मतं व्यक्त करणं, अशा पद्धतीने जायला नको होतं का? आणि त्यांनी थेट आरोप करावे एखाद्या राजकीय पक्षांना, या सगळ्या वादात ओढावं, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं शेवटी प्रेक्षक ठरवतो. हा पब्लिसिटी स्टंट आहे असं मला अजिबात वाटत नाही. कारण अनुराग कश्यप यांना टार्गेट केलं जाणं स्वाभाविक आहे. त्यांच्या सिनेमांमधली भाषा ही खूप आजची आहे. ते खूप तरुणाईचं लँग्वेजचा वापर करतात सिनेमांमध्ये. आणि मला आश्चर्य वाटतं की दिल डोला या 2 शब्दांच्या गाण्यांचं ज्यावेळेला ते अँग्री इंडियन गॉडेस या अनुराग कश्यप ज्याच्याशी रिलेटेड आहे अशा प्रोजेक्टमध्ये येतं, त्यावेळेला आक्षेप घेतला जातो. आणि इतर वेळेला ते गाणं जेव्हा येतं तेव्हा आक्षेप घेतला जात नाही. अशी एक फार गमतीशीर काही आधीही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे अत्यंत चुकीचं वागतं. हुकुमशाही जी चाललेली आहे. मला काय माहिती आहे, मला एक आपण प्रल्हाद निलानींच्या निवडीला, नावाला आक्षेप गेले काही दिवस घेतोय, पण विजय आनंद ज्यावेळेला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते तेव्हा सुद्धा आपण आक्षेप घेतला होता. म्हणजे विजय आनंदी जे मुद्दे, विजय आनंदनी नाराज होऊन आपला अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, हे माहिती आहे का? विजय आनंदला सुद्धा आपण सुखासुखी सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्षपद म्हणून स्वीकारलं नाही. विजय आनंदने एक मुद्दा मांडला होता की जे असे हॉट किंवा वेगळ्या विषयाचे जे चित्रपट येतात, जे कॉन्ट्रोवर्शियल वाटतील, त्याच्यासाठी वेगळी चित्रपटगृह असावीत, मल्टिप्लेक्समध्ये वेगळा शो असावा. त्याला त्यावेळेला तीव्र विरोध झाला आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीने विजय आनंदला तिकडे सुखासुखी बसू दिलं नाही. म्हणजे तुम्हाला कुठलीही व्यक्ती त्या जागेवर मान्य होणं शक्य नाही असं दिसतंय. दोघांच्या बाबतीत कलाकार म्हणून प्रचंड आदर आहे. काय त्या विजय आनंद आणि प्रल्हाद निलानीमध्ये प्रचंड फरक आहे. परंतु तुम्ही कोणाला, उद्या श्याम बेनगल जरी बसले
तरी मला वाटत नाही की कोणाचं समाधान होईल. नरेंद्र कोटेकर, दिलीपजींना जोडून फक्त मी एकच ह्याच्यामध्ये जोडू इच्छितो की आपण जेव्हा म्हणतो की आपल्याकडे काय कॅटेगरी असावी, मुळात आपल्या भारतामध्ये 3च कॅटेगरी आहेत. विदेशामध्ये एस नावाची एक कॅटेगरी आहे जिथे स्पेशल स्क्रीनिंग होतं, स्पेशल लोकांसाठी ते चित्रपट बनवले जातात. विजय मानवजी आपल्याला माहितीच असेल, म्हणजे मी नवीन सांगायला नको. मग ती घटनात्मक त्या आपण सगळ्या कलाकारांनी, आपण सगळ्या तंत्रज्ञानांनी एकत्र येऊन ही स्पेशल कॅटेगरी करण्यासाठी केंद्र सरकारकडे अप्रोच झाला पाहिजे. जी कॅटेगरी आपल्याकडे नाही. या चर्चेतला शेवटचा मुद्दा चर्चेला घ्यायचा आहे. चंदू कुलकर्णी यांच्याकडे पहिल्यांदा. चंदू, आम्हाला सेन्सॉर बोर्ड नकोय का आम्हाला सेन्सॉर बोर्ड सुधारलेलं हवंय? आम्हाला सेन्सॉर बोर्ड सुधारताच आपले माननीय सदस्य असे म्हणतात की पहिलं वाक्य त्यांनी सांगितलं अनुराग कश्यप जेव्हा इंडस्ट्रीत आले, म्हणजे याचा अर्थ अनुराग कश्यपचा सिनेमा आला की तो टार्गेट करायचा या उद्देशाने सदस्य बसलेले असू शकतात. याला आपण कसं काय प्रतिवाद करणार? पण प्रतिवाद करण्याची ही गोष्ट नाही. म्हणजेच याचा अर्थ, पण याचा अर्थ असा की तुम्ही पूर्वग्रह दूषित दृष्टीने सुद्धा हा सिनेमा बघितलेला असू शकतो. तुम्ही म्हणजे ज्या सदस्यांनी बघितला असेल त्यांनी. मी सिनेमा पाहिला नाही, पण आपण मान्य त्याच्यातल्या असलेल्या शिव्या जर तुम्ही सुद्धा प्रश्न विचारला, तो मुद्दा असा आहे आपल्याला. मला वाटतं सेन्सॉर बोर्ड आम्हाला प्रागतिक विचारांचं हवं, ते कलाकारांचा आणि कलेचा सन्मान करणारं असावं. त्यांनी कुठल्याही प्रकारच्या राजकीय धारणेशी, अगदी सत्ता स्थानाशी सुद्धा संपर्क असण्याची काही गरज नाहीये. त्यांनी कला व्यवहारापुरतं लक्ष द्यावं आणि त्यातले चांगले वाईट निकट आम्हाला सांगावेत. आम्ही सगळे सुचवलेले कट प्रत्यक्षपणे घेतोच असतो. अनेक मराठी चित्रपटांना ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर जेव्हा कट सुचवले जातात तेव्हा आम्ही निराश होऊन कुठल्याही प्रकारच्या लवादाकडे न जाता ते ऍक्सेप्ट केलेले आहेत. अशी अनेक निरागस उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये फक्त चंद्रकांतची दुरुस्ती करतो की तुम्हालाही माहिती आहे कचाट्यातून सही सलामत सुटलेली माणसंही आपण पाहिलेली आहेत. तुम्ही अनेक प्रोडक्शन हाऊसशी जोडलेले आहात. तुम्हालाही माहिती आहे की मराठी चित्रपट किंवा हिंदी चित्रपट अनेकदा चित्रपट तांत्रिक कारणामुळे अगदी 15 दिवस आहेत किंवा 20 दिवस आहेत आणि तो सेन्सॉरकडे येतो. जर चित्रपट तयार करण्यासाठी 1.5-2 वर्ष 3 वर्ष लागत असतील तर तो सेन्सॉरकडे येताना, म्हणजे मी सेन्सॉर बोर्डाच्या बाजूने बोलत नाही, एक मी त्या कलाप्रेमी म्हणून म्हणतो, तो चित्रपट महिन्याच्या अगोदर 2 महिन्याच्या अगोदर काय येऊ शकत नाही. मी त्याच्यामध्ये कट्सच नसतील, हा सही सलामत यात कोणाचं दुमत असतं कामा नाही. मी या चर्चेतला शेवटचा मुद्दा घेऊन विजू माने, लास्ट कॉमेंट फ्रॉम यू. विजू माने, कायद्यासारखं विजू माने, सेन्सॉर बोर्ड हवं की ते सुधारित आवृत्तीत हवं? असं म्हणायचं आहे की सेन्सॉर बोर्ड सुधारित आवृत्तीत का हवं याचं मी कारण सांगतो. 1962 सालच्या नियमांनुसार सेन्सॉर बोर्ड चाललंय. त्यानंतर 1983 साली तोपर्यंत यू आणि ए ही 2च सर्टिफिकेट दिली जायची. त्यानंतर त्याच्यात जे अपडेशन आहे ते माझ्या माहितीनुसार 1983 किंवा 84 साली झालं असावं. म्हणजे गेली 33 वर्ष आपण त्या नियमांवलीकडे, त्या अटींकडे पुन्हा एकदा पाहायला हवं. ही विचारच कोणाच्या मनात आलेले नाही. त्यामुळे आजच्या, जसं चंद्रकांत कुलकर्णी सर म्हणाले की आज प्रागतिक विचारांच्या लोकांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन या सगळ्या अटी आणि नियमावलींचा पुन्हा एकदा विचार करायला हवा. यातला एक शेवटचा मुद्दा, दिलीप ठाकूर, आज सगळ्या चित्रपट गृहांमध्ये जे चित्रपट बघायला गेले आहेत त्यांच्यामध्ये चर्चा आहे ती या उडत्या पंजाब बद्दलची आहे. आज अनेक चॅनेलवर चर्चा चालू आहेत, इंग्रजी, मराठी, हिंदी, तमिळ, गुजराती, सगळीकडे चर्चा चालू आहे ती उडत्या पंजाबची. सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर बातमी कुठली असेल तर ती उडत्या पंजाबची. हा एक पब्लिसिटीचा स्टंट आहे असं आपण आता थेट विधान करू शकणार नाही. 4 दिवसापूर्वी कोणाला माहिती होतं? 4 दिवसापूर्वीपर्यंत उडता पंजाब हा तसा न्यूजमध्ये नव्हता. सोशल साईटवर साधारण प्रमाणात माहिती होतं, चॅनल्सवर गाणी येत होती, परंतु 4 दिवसापूर्वीच एकदम हा सिनेमा असा काही प्रकाशात आलेला आहे आणि हा जो सगळा मीडिया आहे मिळालेला आहे ते शंका येऊ शकते, पण ती शंकेत तथ्य की नाही सांगता येत नाही. दुसरं एक सांगतो, हे सगळं सेन्सॉरचा पण हा विषय काढला नेहमी निघतो. देवानंदला जेव्हा सेन्सॉरचा त्रास व्हायचा, नंतरच्या काळात देवानंदने जे पिक्चर काढले प्यार का तराना 10 करोड, त्या सेन्सॉरला कंटाळून देवानंदने सेन्सॉर नावाचा सिनेमा काढलेला आहे. सेन्सॉर नावाचा सिनेमा आपल्याकडे आलेला आहे आणि नाही, देवानंद निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, देवानंदनी सेन्सॉर नावाचा सिनेमा काढलाय. आणि आता हे विजू माने वगैरे हे जे मुद्दे मांडतायत ना, देवानंद तेव्हा असं म्हणणं होतं की आपण आता प्रगत होत चाललोय, नवे विचार येत चालले, त्यामुळे सेन्सॉरने सुधारावं. देवानंद नंतरच्या सिनेमाचा क्लास काय असेल, पण हा विचार देवानंदने सगळ्यात पहिला आपल्याकडे आणलेला आहे की सेन्सॉरने नवीन भूमिका घ्यावी. हे पहिलं काय झालं, देवानंदची नंतरची जी प्रतिमा होती, नंतर चित्रपट होते, त्याला आपण तेवढा मान्यता दिली नाही, पण सगळ्यात पहिला विचार हा देवानंदने आणलेला आहे.
प्रेक्षकांनो, उडणारं सेन्सॉर बोर्ड या विषयाची ही चर्चा आपण ऐकलीत. देमार ॲक्शनपटासारखी ही अत्यंत चर्चा हिट अँड हॉट ठरली. सेन्सॉर बोर्ड विरुद्ध सिनेमावाले हा वाद गेल्या 40 वर्षापासून आहे. तो या चित्रपटापासून नाही. प्रत्येक वेळी या वादाला जे जे राजकीय पक्ष असतात किंवा त्यावेळची जी सामाजिक राजकीय परिस्थिती असते ती कशी नवी फोडणी देते किंवा यावेळी ती कशी मिळत गेली याचे अनेक दाखले आपल्याला दिलीप ठाकूर यांनी दिलेत. सेन्सॉर बोर्ड हवं, पण ते सेन्सॉर बोर्ड बसल्या लोकांनी बदलत्या सामाजिक आणि सिनेमाप्रमाणे उदारमतवादी भूमिका घेतली पाहिजे. पुराणमतवादी अशा स्वरूपाची भूमिका बदलली पाहिजे आणि मुख्य म्हणजे आपली राजकीय विचारसरणीचे जोडे बाहेर काढून ठेवले पाहिजेत, असं चंद्रकांत कुलकर्णी आणि विजू माने यांनी या दोन सिनेमावाल्यांनी ठासून सांगितलं. एखाद्या प्रदेशाची बदनामी होऊ नये यासाठी सेन्सॉर बोर्डानं उडता पंजाबला आक्षेप घेतला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाचीही बदनामी होता कामा नये यासाठी सेन्सॉर बोर्ड आचारसंहिता असली पाहिजे, असं सेन्सॉर बोर्डाचे सदस्य असलेल्या आमच्या मित्र नरेंद्र कोठेकरांनी मांडलं. चर्चेच्या इंटरव्हल नंतर सेन्सॉर बोर्डाच्या राजकीय हस्तक्षेपाची चर्चा रंगली. कोणतंही सरकार सिनेमाला कट सुचवत नाही असं कोटेकरांनी ठासून सांगितलं. त्याच्यावर किती जणांचा विश्वास बसला हे मला माहिती नाही, पण सरकार बदललं की समिती आणि सदस्यांची धोरणं मात्र बदलतात हे देखील चंद्रकांत कुलकर्णींनी तेवढ्याच ठोसपणे तुमच्या समोर आणलं. प्रेक्षको, सिनेमा हा एक समाजमनाचा आरसा आहे. जे समाजात घडतं त्याचंच प्रतिबिंब समाजात दिसतं. धूम पाहून पोरं बाईक पळवू लागतात आणि बंटी बबली पाहून चोरी करू लागतात आणि छैया छैया पाहिल्यानंतर रेल्वेच्या छतावर नाचूही लागतात. पण त्याच वेळी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे पाहून लगेच कुणी समाज सुधारण्याचा वसा घेत नाही. नकारात्मक गोष्टींचा परिणाम आमच्यावर फार चटकन होतो आणि सकारात्मक बाबी आम्हाला स्वीकारायला खूप खूप वेळ लागतो, याचाच हा अर्थ आहे. असं असताना सेन्सॉर बोर्डानं फक्त प्रमाणपत्र देण्याची भूमिका पार पाडली पाहिजे. व्यक्तींची नावं पाहून किंवा त्यांची विचारधारा पाहून सेन्सॉर बोर्डानं कलाकृतीचं परीक्षण निरीक्षण करता कामा नये. मिळालेल्या अधिकाराचा उपयोग करावा, गैरवापर करू नये. त्याचवेळी एखादा हेतू मनात ठेवून एखादी विशिष्ट उद्देश ठेवून निर्मात्यांनी देखील सिनेमा बनवणं चुकीचं आहे, कारण हा शेवटी कलेचा प्रकार आहे. कुणी बनवलाच असेल तर अशा प्रकारचा चित्रपट त्याला कायदेशीर मार्गाने आव्हान देण्याचा आपल्या सरकारला नागरिकांना अधिकार आहे. सरकारनं थोडी कलात्मक टीका सहन करायची देखील तयारी ठेवली पाहिजे, कारण सरकार म्हटलं की टीका होणारच आहे. चित्रपट बनवला की तो चालणार आहे किंवा पडणार आहे. शेवटी सिनेमा पाहायचा की नाही, सरकार टिकवायचं की नाही हे प्रेक्षक किंवा मतदार ठरवत असतात. हे अशा चर्चांमधनं फक्त त्यांचं मंथन होत असतं. बॉक्स ऑफिसवर सर्वात अंतिम निर्णय ना निर्मात्याचा ना सेन्सॉर बोर्डाचा, तो फक्त आणि फक्त मायबाप सरकार अशा प्रेक्षकांचाच असतो. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.